मैं गुड मॉर्निंग भाई मेरे गाइस को गुड मॉर्निंग बोलते. तो आता गाइस आम्ही फायनली पोचलेलो आहे. कुठं आम्हाला पोचायचं होतं. तो आता आपण आतमध्ये एक मोठं टेम्पल आहे ICIF. त्याच्यानंतर श्री स्वामी ते झालं नाही. ते झालं. मी टाकले रील्स युट्यूबवरती. रील काढतो. हा एकदा संध्याकाळचा आहे. इतका तुम्हाला क्राऊड दिसला. ते पण उद्या फिजिक्सचा पेपर आहे. हे नाही सांगायचं. उद्या फिजिक्सचा पेपर. Hey guys, good morning. Welcome back to my channel. This is your Vignesh Matwankar of the Great Middle Class Daddy. So आत्ताचे सकाळचे 7 वाजलेत आणि मी चाललो बाहेर. कुठं जाईल ते मी थोडं सांगेन. बट आउटफिट मी लपवून ठेवलाय आणि मी माझ्या मित्राचा वेट करतोय. माझी गाडी पण रेडी आहे आणि मी कुठं जातोय तिथं आता जायला सकाळ सकाळी एकदम थंडी आहे. इतकी थंडी आहे असेल ना गाडी चालवताना पूर्ण अक्षरशः हात पूर्ण असे जळायला लागतात. म्हणून मी सकाळी फुल रेडी होऊन ग्लोव्स स्वेटर बिटर घालून आता निघतोय. चिन्मयची वेट करतोय. तो आला तसंच मी निघेल आणि भेटेल पुढे बघायला तुम्हाला काय आहे करून. ते आउटफिट पण मी तेव्हाच दाखवेल. 5 minutes later. गाईस चिन्मय आलेला आहे आणि आम्ही गाडी बसलोय गाडीवरती. चिन्मय गुड मॉर्निंग भाई मेरे गाईस को गुड मॉर्निंग बोलते. तो आता आम्ही निघतो आणि भेटू. अरे गाईस आम्ही फायनली पोचलेलो आहे. कुठं आम्हाला पोचायचं होतं. तुम्हाला आउटफिट तर तुम्हाला कळालंच असेल आम्ही कुठे आलोय ते. सो तुम्ही सिनेमॅटिक्स बघा आता. जस्ट आम्ही अक्षरशः माझ्या डोळ्याच्या समोर आहे ते. तुम्हाला पण मी व्हर्च्युअली दाखवायचा पूर्ण प्रयत्न करेन. आणि खाली आहे मेन म्हणजे आज पूर्ण अक्षरशः खाली आहे मंदिर. आता मंदिर बोललोय कारण की आम्ही कुठं घातलेलं आहे म्हणून. तुम्हाला आतापर्यंत तुम्हाला गेस पडलाच असेल मी कुठे नक्की आलोय ते. सो सिनेमॅटिक्स बघा तुम्ही. हे गाईस तुम्ही आता सिनेमॅटिक्स बघितलेलाच असाल. इनसाइड मध्ये मला भेटला नाही काढायला कारण की ड्यू टू रिस्ट्रिक्शन मुळे आपल्याला भेटला नाही व्हिडिओ काढायला. बट आपण तुम्हाला आउटसाइड चे व्ह्यू सगळं दाखवू शकतो की काय आर्किटेक्चर केलेले आहेत, काय स्कल्पचर केलेलं आहे. बेसिकली हे जे स्टोन आणलेले ध्यान केंद्र हे सगळं ध्यान केंद्र आहे. इथं पण तुम्हाला आपण व्हिजिट करू कॅमेरा ऑन राहायला. हा फोटो काढायला आहे. हे बघा हा आता बदला पूर्ण. सो तुम्ही बघू शकता हा डोम इन द सेन्स हा पूर्ण हे आहे आपल्या आतमध्ये काय स्कल्पचर केलं. हे आमचे पिलर्स अख्खेच्या अख्खा पिलर आहे ना राजस्थानवरून आणलेले आहे आणि हॅज टू वन पीस मध्ये बनवलेलं आहे सगळं. ह्याला खूप वर्ष लागले बनवायला. हे त्याच्या आतमधलं आहे. आपण पूर्ण राऊंड मारूया की नक्की मंदिर कसं दिसतंय ते. सो आता आपण आतमध्ये द्वार प्रवेश बघून आलो आणि आता आपण त्याची पूर्ण राऊंड मारू. तुम्हाला एक डिटेल्स दाखवू कसे आहेत. तिथं पण जाऊया आपण परत. इथं आता गर्दी आहे. तुम्हाला हे पण आम्ही प्रॉपरली व्हिजिट दाखवू. हे बघा पूर्ण व्ह्यू. बॅक एंट्रन्स आहे आणि मी रेकॉर्डिंग 0.5 वरती केलेली आहे क्लिप की तुम्हाला दिसेल पण चांगल्यापैकी वाईड व्ह्यू भेटेल तुम्हाला. सो हे बघा तुम्हाला हे दाखवायचं तर राहिलंच. ह्याच्यामध्ये प्रॉपर 24 अवतार स्क्रब केलेले आहेत. हा 12वा आहे. हा वाटतं 13वा असेल इन द सेन्स. हा श्रीकृष्ण आहे. टोटल त्याचे किती अवतार सांगितलेले आपल्याला इन टेक्स्टबुक आपल्याला सांगितलेलं आहे की 10 अवतार आहेत. बट अप्रॉक्स 24 अवतार आहेत कृष्णाचे म्हणजे विष्णूचे लॉर्ड विष्णूचे. त्यातलाच एक अवतार हा आपला राम आहे जे श्रीराम आहे. आणि हे बघा किती डिटेल मध्ये ते काम केलेले आहेत. डिटेल मध्ये पिलर्स एक पिलर्स हँडक्राफ्टेड आहेत सगळं. इथं सगळी जय श्रीराम सगळे आपले जेवढे पण मंत्र आहेत ते सगळे ह्याच्यामध्ये दिलेले आहेत. आणि कमेंट करून मग सांगा की ब्लॉग कसा वाटला ते. हा काय रे चिन्मय फॉलो फॉर मोर सच कॉन्टेंट साठी.
आपण आता विजिट विचार करताय की जेवढे पण विरारचे असतील मंदिर हर आठवडे किंवा हर एक महिन्यात दोन म्हणजे ट्रिप इन द सेन्स सांगतं जसं की जाऊन यावं किंवा वेगवेगळी आमच्या इथं जसं 3 मंदिर एक साऊथचे एक मोठे टेम्पल आहे श्री अय्यप्पा, त्याच्यानंतर श्री स्वामी समर्थांचं मठ आहे इकडे, अजून कुठला मठ शिवजीचा एक आहे इथं, ते एक पार्क आहे पूर्ण त्याच्यामध्ये पूर्ण शिवजीचे म्हणजे तालाबच्या मध्ये आहे, असे भरपूर आहे कॉन्टेंट मला दाखवायला. हे बघा इकडे कसे माणसं जमले, मंदिरात बंद झाला. आम्ही एवढे लक्की आहात ना, आम्ही जेव्हा गेलो तेव्हा आरती जस्ट स्टार्ट झाली, इतके लक्की भेटलेले आम्ही. आणि व्ह्यू बघा किती क्रेझी व्ह्यू आहे. सो आता तुम्हाला एक दाखवायचं राहिला ते पण दाखवू आणि ब्लॉग इथंच एंड करू. काय चिन्मय जास्त दाखवायला ना अक्षरशः तुम्ही स्वतःहून येऊन बघाल ना तेव्हा तुम्हाला कळेल की किती ब्युटिफुली क्राफ्टेड केलेलं आहे, किती ब्युटिफुली जो कॉन्सेप्ट इतका सही ठेवला आहे ना. आणि हा प्रॉपर विरारमध्ये म्हणजे हायवे साईडला, आणि ह्याला एक बूस्ट भेटतो की विरारमध्ये इतके सगळी आहे. सो देर इज नो वर्ड्स की मी तुम्हाला एक्सप्लेन करू की हा कसा झालेला आहे. सो आता आपण लास्ट इथे एक हे आहे ते आपण बघूया. हे बघा इकडे सगळी हे आहेत, इथं सगळं हारवे सगळं आता पूजा बिजा सकाळचे 7:30 वाजले आहेत, तर सगळे हे करतायत, सगळे श्री विष्णू आहेत हे. आणि समजेल तुम्ही स्वतः येऊनच एक्सप्लोर करा तर तुम्हाला हा कॉन्सेप्ट कळेल की किती ग्रेट आहे. आणि आता तुम्ही बघू शकता की सनराईज झालेला आहे. हे बघा आपल्याला कॉन्टेंट आहे. विरार म्हणजे तुम्ही विरारला असाल ना तर तुम्हाला इतका कॉन्टेंट भेटेल ना की अक्षरशः तुम्ही बोला की काय आहे विरार आणि कॉन्टेंट तेच. सो गाईस आमचं फायनली पूर्ण दर्शन समाप्त झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता मागेच टेम्पल दिसते तुम्हाला. हा आता पण येत जाऊ तसा टाइम भेटेल आम्हाला. सो रात्रीचं पण येऊ तेव्हा मध्ये. हा एकदा संध्याकाळचं इतकं तुम्हाला क्राऊड दिसेल ना ते पण तुम्हाला एकदा दाखवेल. लय म्हणजे लय क्राऊड, बट आता आम्ही सकाळी 6 वाजता आलेलो म्हणून क्राऊड नाही भेटला. सो One eternity later. इथं आम्ही सगळी पोहायला यायचो आम्ही लहान असताना, ते तिथं दिसतात, तिथं आम्ही जायचो पुन्हा पोहायला. खूप एन्जॉय केलेली आहे आम्ही लहानपणी. आणि इथं आम्ही जाता जाता मंदिरात आलेलो, तर आता जाता जाता चिन्मयला बोललं चल आपण इथं हे पण दाखवूया यांना की आपण कुठल्या जागेवर पोहायचो. झालं 3-4 वर्ष झाली इथं पोहून. त्याच्यात पण मोठा सिक्रेट आहे, त्याच्यामध्ये सिक्रेटच राहू द्या. ते एकदा आलो ना तर घरी वाट लागायची. सो खूप एन्जॉय केली लहानपणी आम्ही. आता झालं, आता कामधंद्यावाली झाली सगळी. भावाची 12वी आहे, तर बोललो की उद्या फिजिक्सचा पेपर आहे, हे नाही सांगायचं. उद्या फिजिक्सचा पेपर आहे, बोललो तर तुझ्या देवाची पाया पडून येऊ तर काय तुझे अभ्यास पण चांगला जाईल. गेला तर अभ्यास करेल, ते माझा काय काम असेल एडिटिंग ते सगळं आवरून लगेच जास्त टाइम नाही लावणार हा व्हिडिओ अपलोड करायला. मी अपलोड करून जस्ट हे करून टाकायचा. एक राऊंड मारूया असंच आणि तसंच खालती उतरू आपण. हा तिथून कुठे उतरत इथून जागा आहे बघ उतरायला, इथून आहे बघ काय नाही तर डायरेक्ट उडी मारायची. हे बघा पूर्ण फॉग अजून बघा 8 वाजायला आले पण अजून फॉग गेला नाही. फॉग आहे की पॉल्युशन ते समज. हा ते पण आहे, फॉग आहे की पोल्युशन आहे ते पण समजत नाही. तेव्हा आमच्या इथे कसे बाल्टी हे टाकून पोहायला जातात, कारण की हे म्हणजे लेवल मध्ये नाही ना काहीच असं. कधी असं इथं आहे बट दुसऱ्या पावडर डायरेक्ट खाली, कारण की खाडी आहे, खाडीमध्ये पूर्ण पाणी जमलंय. चिन्मय भाई इथून आहे ना इथपर्यंत असं क्रॉस करतो चिन्मय खाडी. मला ते येतच नाही पोहा. काय चिन्मय खोटं बोलतो. हे बघा गाईस कसे ट्यूब मध्ये बसून जातात, 5-7 जातात हे फिश पकडत आहेत. हा ह्याच्यामध्ये फिश पण आहेत गाईस. आणि जास्त व्हिडिओ मी मोठा करत नाही कारण की ऑलरेडी खूप मोठा व्हिडिओ आलेला असेल. सो बाय. व्हिडिओ आत्ता मी एंड करतोय, मागास मी केलेला पण त्यानंतर ऑन द वे मध्ये मला लक्षात आलं की हा प्लेस तुम्हाला दाखवायचं आहे वरून. सो मी हा व्लॉग इथंच एंड करतो. होप आपण लवकरच दुसरा पण व्लॉग येतील. आता म्हणजे प्लॅन केलेले आहेत लाईन बाय लाईन, बट सक्सेसफुल होतं का नाही बघूया. बट हा व्लॉग मी इथंच एंड करतो. टेक केअर आणि भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.